नमस्कार. मी पंजाब डक राज्यात म्हणजे खूप ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी गारपीट होणार आहे, काही ठिकाणी वारं सुटणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सुरुवातीला आपण काय करू पाहू आपण सुरुवातीला सांगतो. सोलापूर आपलं कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका, त्याच्यानंतर इकडं कराड तालुका, इकडं दोंड, बारामती, पाथर्डी, पैठण, वैजापूर, गंगापूर, शिर्डी, राहता ह्या परिसरात. त्याच्यानंतर इकडं बीड जिल्ह्यामध्ये कळंब, त्याच्यानंतर कळंब तालुका, धारूर तालुका, त्याच्यानंतर म्हणजे बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. नांदेड जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे, म्हणजे 20 ते 26 दरम्यान. म्हणून हा शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा. गारपीट देखील होणार आहे, पाऊस देखील पडणार आहे. लातूर जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, बीड जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, अहिल्यानगरकडे देखील खूप गारपीट होणार आहे. त्याच्यानंतर बारामती त्या साईडनं तर खूप गारपीट होणार आहे. बारामती पुणे जिल्ह्यात खूप गारपीट होणार आहे. त्याच्यानंतर संगमनेर त्या भागात देखील खूप गारपीट होणार आहे. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, ह्या भागात देखील 20 ते 26 एप्रिलच्या दरम्यान पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.